A very, very warm welcome and very, very good morning in our morning meditation sessions. आय होप सर्वांना काल रात्री खूप सुंदर आणि डीप झोप आली असेल. काल आपण खुशच इतकं होतो की त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या झोपीवर सुद्धा दिसले असतील. आपलं काही दिवसापासून आपलं सेशन सुरू आहे आणि सेशन आहे. आपण एका टॉपिकवर डिटेलमध्ये चर्चा करत आहोत, ते म्हणजे सेवन चक्र, 7 चक्रवर. 4 दिवस झालेले आहेत. आपण 4ही दिवसात सेवन चक्राबद्दलच क्लिअरिटी घेतली, त्याची व्ह्यू काय आहे आपल्या मनामध्ये ते बघितलं, नवग्रहांसोबत रिलेशन बघितले, चक्रची रचना बघितली. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण इंट्रोडक्शन घेतलं. चक्र काय असतात, काय आहे, चक्राचा अर्थ काय आहे. त्याच्यानंतर आज आपण जाणार आहे ह्या 7ही चक्रमध्ये एक ओव्हरलुक करू. जसं शक्तीचं 7ही चक्राच्या अस्तित्वाचं आपण जे कनेक्शन जोडलं, पिंड ब्रह्मांडाची रचनाबद्दल आपण जे बोललो, की जे शरीरामध्ये आहे तसंच ब्रह्मांडामध्ये आहे आणि ब्रह्मांडातली ऊर्जा शरीरामध्ये कशा प्रकारे आपण ग्रहण करतो. नक्षत्र आणि ग्रहांचं जे विवेचन मी केलं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आता आपण बघू की हे जे देवता आहे, देवशक्ती जे आहे, त्या देवशक्ती ह्या चक्रांसोबत कशा प्रकारे कनेक्ट आहेत यावर आपण सविस्तर समजून घेऊ आज. हे त्याच प्रकारचं राहील. असं समजा की जसं आपण पंचमहाभूत आणि शरीर सप्तचक्रासोबतचे जे कनेक्शन समजलं ना, ते तसंच राहील. तोच प्रकार आहे जवळपास, की आपण जे काय म्हणू त्याला, आपण त्या सगळ्या देवांची जी रचना आहे ते सुद्धा सेवन चक्रासोबत कशी कनेक्ट आहे आपण त्याला समजू. तर आपलं पहिला चक्र असते मूलाधार चक्र. ठीक आहे. आणि या मूलाधार चक्राला जेव्हा आपण त्या मूलाधार चक्रावर जेव्हा आपण लक्ष देतो, त्या मूलाधार चक्रावर जेव्हा आपण फोकस करतो, तर आपल्याला इथे काही गोष्टी लक्षात येतील. त्या गोष्टी म्हणजे अशा आहे की प्रत्येक चक्रावर आपल्याला एक एक देवता सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये एक हा जो पहिला चक्र आहे याच्यामध्ये थोडस कॉन्ट्रडिक्शन आहे. कॉन्ट्रडिक्शन असं आहे की काही सिस्टम तुम्हाला सांगतील की चक्रच्या पहिल्या चक्रावरचे देवता आहे श्री गणेश. ठीक आहे. आणि प्रचलन सुद्धा आहे की श्री गणेशच पहिल्या चक्रावरचे देवता आहे. आता ही स्टोरी इथे का बरं कनेक्ट होत आहे, की तुमच्या लक्षात येईल की श्री गणेश याला अशा प्रकारे तुम्ही बघा की प्रथम देवता, प्रथम पूजनीय ज्या देवांमध्ये प्रथम स्थान ज्या तत्वाला मिळालं ते गणपती आहे. तर देवांच्या अनुसार हे लेटर काही टाइमानंतर हे प्रचलित आलेली हे पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जर मूळ तुम्ही योग योग शास्त्रामध्ये जर गेले तर त्याच्यामध्ये ह्या चक्रावर इंद्र हे देवता आहे. इंद्र ह्या देवतेला स्थान दिलेलं आहे. आणि काही टाइम नंतर जे नवीन फिलॉसॉफी म्हणा का नवीन जी रचना झाली त्यामध्ये गणेश गणेश गणपतीला स्थान दिलेलं आहे. ऍक्च्युअली याचं रिलेशन काय आहे तुम्हाला सांगतो. गणपती इथे कुठून आले. ते जे पहिलं चक्र आहे ना, हे पहिलं चक्र आहे स्टॅबिलिटी. तुमचं हे जे प्रथम चक्र ज्याला आपण म्हणत आहोत, त्या प्रथम चक्राची रचना आहे. तिथलं प्रत्येक चक्रावर एक एक प्राणी सुद्धा आहे. तर प्रथम चक्रावर जे आपण म्हणू की प्राणी आहे ते आहेत हत्ती. 7 सोंडाचा हत्ती. आता 7 सोंडाची हत्ती कुठून आली इथे मधातच. का, कारण की इथे देवता इंद्र आहे. आणि इंद्र देवता असल्या कारणाने इथे इथलं वाहन हत्ती आहे. कालांतराने त्या हत्तीचं रूपांतरण गणपतीमध्ये झालं. प्रथम देवता म्हणून
चक्र सिस्टम मध्ये सुद्धा प्रथम पूजनीय कोण झाले? श्री गणेश झाले. पण असं न बघता आपण त्याला अशा प्रकारे बघा की मूलाधार चक्र हे शक्तीचं स्थान आहे, हे भोग विलासचं स्थान आहे, हे तुमच्या जीवनामध्ये प्रजनन रिप्रोडक्शन ला कंटिन्यू केलं पाहिजे याच्यासाठी हे स्थान आहे. आणि हे पहिलं चक्र तुम्हाला सांगत आहे की जीवनाची स्टेबिलिटी, आधार, अन्न, वस्त्र, निवारा हे जे मस्ट फिजिकल सर्वायवलच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं नेसेसरीनेस हे चक्र प्रथम चक्र सांगत आहे. तर अशा वेळेस प्रथम चक्राची देवता कोण असते? इंद्र. आणि शक्ती इंद्राणी. या शक्तीवर पण आपण एक अलग क्लास घेऊ, त्यामध्ये ह्या जे आम्ही शक्ती आज बोलत आहे ते राहणार नाही, ते दुसरंच काहीतरी राहील. ठीक आहे. त्या त्या टॉपिकला आपण त्या प्रकारे घेऊ की मूल माया देवी महाशक्ती कुंडलिनी जेव्हा मूलाधार चक्रामध्ये स्थापित झाली तर तिचेच 7 प्रकारचं रूप, शक्तीचं 7 प्रकारचे अलग अलग डायमेन्शन्स म्हणा की अलग अलग प्रकृती म्हणा, त्याची एक अलग रचना आहे. ते ते 7 चक्र शक्ती तत्व जे आहे, ज्याला जे देवीचे उपासक लोक आहेत त्यांच्या अनुसार ते आहे. योगशास्त्रानुसार आहे. ग्रहांना मानणारे लोक ग्रहानुसार 7 चक्र बघत आहेत. जे कोणालाच काहीच मानत नाही ते लम वम रम यांना म्हणतात. जेही त्याच्यातही कोणी काही मानत नाही ते जस्ट एनर्जी पॉइंट म्हणतात. जे नॉर्मल फिलॉसॉफी आहे तिथे शिव तत्व धारण केलेलं आहे. विष्णूवाल्यांनी 7ही चक्रामध्ये विष्णू तत्व टाकलं. ब्रह्मवाल्यांनी 7ही चक्रामध्ये ब्रह्मतत्व टाकलं. गणेशवाल्यांनी 7ही चक्रामध्ये गणेश तत्व टाकलं. एक कॉमन फिलॉसॉफी आहे. कॉमन फिलॉसॉफीमध्ये सगळे देवता एक एक चक्रावर बसवले. पण एक प्राचीन योगशास्त्र जे आहे ते योगशास्त्रानुसार डेव्हलपमेंट सांगितलेली आहे. डेव्हलपमेंट कशी असते त्या डेव्हलपमेंटच्या अनुसार प्रथम चक्र हे सर्व्हायव्हलचं आहे, प्रोटेक्शनचं आहे, सिक्युरिटीचं आहे, स्टॅबिलिटीचं आहे, बेसिक नीड पूर्ण करण्याचं आहे, रिप्रोडक्शनचं आहे. त्यामध्ये प्रथम चक्रावर जे स्थान आहे ते आहे इंद्र ह्या देवतेला. त्याच्यावर जसं आपण गेलं स्वादिष्ठान चक्र, इथे ब्रह्मा आहे. ब्रह्मा का? कारण की प्रजनन हे जे मी म्हटलं ना रिप्रोडक्शनचं मूलाधार चक्रवार आहे, ही ती इच्छा आहे. तो प्लेफुल ऍक्ट आहे. तुमची पिढी समोर गेली पाहिजे याची भावना. पण त्याला ऍक्टिवेट करणारं, त्याला कंटिन्यू करणारं कोणतं तत्व आहे? स्वादिष्ठान चक्र, जलतत्व. आता ह्या जलतत्वाची देवता असं म्हटलं आहे ब्रह्मा. ब्रह्मा आणि शक्ती. इथे फिलॉसॉफी अनुसार सरस्वती जोडली, पण ऍक्च्युली त्याला ब्रह्मानी म्हटलं जाते. इंद्राची इंद्राणी तर ब्रह्माची ब्रह्मानी. आणि यांचं काम आहे तुमच्या शरीरातलं जलतत्व बॅलन्स करणे. राग, संगीत, भोग, विलास, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या ऐश्वर्य, विलासिता, संगीत, नृत्य, आनंद, प्रेम, ह्या सगळ्या भावना ज्या लक्झरियस आहे, एन्जॉयमेंटच्या भावना आहे, यांना ऍक्टिवेट करणे. नॉलेज पण त्याच्यामध्ये आहे. तुम्ही हायपर ऍक्टिव्ह होता, खूप सेन्सिबल होता, खूप डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करता, हे सगळे स्वादिष्ठान चक्राचे लक्षण आहे. तुम्ही आर्ट मध्ये असता, तुम्हाला नवीन नवीन कला क्रियामध्ये शिकण्याची इंटरेस्ट असते, हे सगळं काही तुमचं स्वादिष्ठान चक्र. आणि इथले देवता कोण आहे? ब्रह्मा. आता तुम्ही त्या स्टोरीला व्हिज्युअलाइज करा. स्टोरी काय सांगत होती? तुमच्या लक्षात घ्या स्टोरी काय म्हणते. स्टोरी हे म्हणत आहे की विष्णूच्या नाभीमधून एक कमळ निघालं. त्या कमळवर कोण आहे? ब्रह्मा आहे. तर थोडस वर जा, मणिपूर चक्र, नाभीवर. आता या नाभी चक्रवरचे देवता कोण आहे? नाभी चक्रवर आहे तुमचे विष्णू, विष्णू तत्व. नाभीला सुद्धा जलच तत्व म्हटलं जाते. त्या जल तत्वामध्ये विराजमान आहे. त्याच्या अनुसार त्या ठिकाणी विष्णूच्या सोबत वैष्णवी शक्ती आहे. हे तेज आहे, डिटर्मिनेशन आहे, लिडरशिप क्वालिटी आहे. लोकांना
प्रोटेक्शन देणे, लोकांसाठी काम करणे, विकास करणे, याच्यावर याचा भर आहे. आणि तुम्ही स्टोरीनुसार जर बघाल तर विष्णूच्या नाभीमधून निघालेल्या कमळमध्ये ब्रह्मा बसलेले आहेत. एक्झॅक्टली तिथून खालच्या पोझिशनवर ब्रह्मदेव आहे, वरच्या पोझिशनवर विष्णू आहे. त्याच्यावर तुम्ही जसे गेले छातीपर्यंत, ते इथे तत्व कोण आहे? रुद्र. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर महेश हे रुद्र आहे. महेश हे नाव नाही, तिथे रुद्र देवता दिलेलं आहे नाव. व्हायब्रेशन मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, व्हायब्रेशन आहे, नाद. जेव्हा तुम्ही शांत बसता, तुम्ही हृदयातला नाद ऐकता, अनहत नाद. चांगलं करण्याची, डिस्ट्रॉय करण्याची दोन्ही ताकद तुमच्या मनामध्ये आहे. तुम्ही जसे निर्णय घ्याल तशी क्रिया घडते. क्रियेचा देवता आहे अनहत चक्र. मग थोडस वरत ईश्वर तत्व. विशुद्धी चक्र, ईश्वर देवता. आता हे ईश्वर कोण आहे? शिवचंच ईश्वर स्वरूप आहे, ज्यामध्ये सुरुवात होते का मी स्वतः कोण आहो त्याची रियालिटी मध्ये जाण्यासाठी. त्यानंतर जेव्हा आपण आणखी वर चढतो, सदाशिव तत्व आहे. पंचमुखी शिव म्हटलं तर सदाशिव, एव्हरी टाइम त्याच मोमेंट मध्ये राहणारे, शिवत्वाच्याच भावनेमध्ये जीवन जगणारे, शिवत्वमध्येच राहणार तत्व. आपली अवस्था सदैव सच्चिदानंद स्वरूप मध्येच राहते, त्या प्रकाश स्वरूपातच राहते, त्याला म्हणतात ते सदाशिव तत्व. त्याच्यानंतर परमशिव, अल्टिमेट कॉन्शियसनेस. अशा प्रकारे सातही चक्रावर, सातही चक्रावर एक एक देवता आणि एका एका देवाचं स्थान दिलेलं आहे. तर अशा अनुसार तुम्ही जर बघत गेले, ह्या विषयाला जर तुम्ही धारण केलं, तर तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा सातही चक्र ची उपासना करत आहोत, सातही चक्रचं साधना करत आहोत, सातही चक्रावर जेव्हा आपण लक्ष देतो, तर त्यावेळेस काय होते? तर त्यावेळेस सिंपल आहे, आपण सातही चक्राच्या मेडिटेशनद्वारे सगळ्या देवतांची उपासना आपण ऑलरेडी करत आहोत. ऑलरेडी तुमची शक्ती त्या प्रत्येक चक्रावर पोहोचून राहिलेली आहे, आणि प्रत्येक चक्रावर ती ऊर्जा तुम्हाला त्या देवतेची शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. तर हे सातही चक्राचं एक एक विवचन आहे. याच्यामध्ये काही डिफरन्सेस आणखी एका सिस्टम मध्ये असं आहे की नाभी म्हणजे जे मूलाधार चक्र आहे, मूलाधार चक्रावर इंद्र पण नाही आहे, तिथे गणपती पण नाही आहे, डायरेक्ट ब्रह्मा तिथे खाली उतरवले आहे. आणि तिथून ते सुरुवात दाखवलेली आहे. तर याच्या भानगडीत नाही पडायचं की कधी कोण कुठं आहे, या चक्रामध्ये असं सांगितलं आहे, त्या सिस्टम मध्ये तसं सांगितलं आहे, तुम्ही अलग सांगत आहे, तो अलग सांगत आहे. ह्या चर्चेच्या आणि वादविवाद करण्याचा विषय आहे नाही. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशासाठी सांगत आहो माहिती आहे का? की तुम्ही इथून पुढे आहे ना, जेव्हा रियालिटीमध्ये बाहेर पडाल आणि तुम्ही कोणाला सांगणार की आम्ही तर सेवन चक्र करतो, आम्ही तर मेडिटेशन करतो, कोणतं करता सेवन चक्र मेडिटेशन, तर डायरेक्ट माहिती आहे का लोकांची वृत्ती काय झाली आहे तुम्हाला सांगतो. लोक अनुभवावर जात नाही, लोक नॉलेजला बघून राहिले. तुम्हाला किती येते, तुम्हाला काय समजते, आमचे गुरु तर असं सांगतात, तुमचे गुरु काय सांगतात. अरे ते राहिलं की त्याचा अनुभव काय आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात काय चेंजेस आले, तुम्ही काय फील करता काय, हे सगळ्या गोष्टी जागेवर राहिल्या. आणि चर्चा कोणती सुरू झाली? की तुम्ही, तुमचा गुरु काय आहे, कोण तुमचे टीचर आहे, काय तुम्हाला सांगत आहे. आमचे तर असे सांगते, तुमचे काय सांगते. आपण जर गलतीनं म्हणून दिलं की अरे ते त्या चक्रवर्ती आहे, अरे नाही 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 असं नसते, असं असते. इथे होऊन काय राहिलं ना, जो तो हे गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करता की आम्हीच ते बरोबर आहोत, आमचीच टेक्निक खरी आहे. आपल्याला एवढं समजून जायचं आहे की ह्या गोष्टी आपल्या जीवनात मॅटर करत नाही. आणि ह्या फालतूच्या कारणामुळे काय होते की जेव्हा आपण कारण नसताना चांगल्या प्रोसेसमध्ये जुडतो, आणि कारण नसताना ह्या अशा लोकांसोबत कनेक्ट होतो, जे इंटेलेक्च्युअल लोक आहे, ते जास्त विवाद करतात, चर्चा करतात, त्यांना चर्चा करण्यामध्येच खूप जास्त इंटरेस्ट आहे, न की मेडिटेशन करण्यामध्ये. तर अशा लोकांमुळे आपली
जे मानसिक स्थिती असते की अरे नाही, मी काही चुकीच्या रस्त्यावर तर नाही चालत आहे, मला कोणी मिसगाईड तर नाही करून राहिलं, एक काम करतो मी त्यांच्यासोबत जाऊन मेडिटेशन करतो. काहीही अर्थ आहे नाही. जेव्हा तुम्ही स्वतः ध्यान करणं सुरू कराल, ज्यावेळी तुम्ही स्वतः त्या अवस्थेवर पोहोचाल ना, प्रत्येक चक्रावर कोणते देवता आहेत तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहून घ्या. आणि एक वेळा तुम्ही बघून घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः लिहून ठेवा की प्रत्येक चक्रावर कोणते देवता आहे, कोणती शक्ती आहे, कोणते तत्व आहे, सगळं सगळं तुम्ही स्वतःच्या हाताने लिहून टाका. कोणाची गरज पडत नाही. आणि जर नाही बघितलं, असं कोणता तुम्ही मोठा चमत्कार करणार आहे, असं कोणत्या मोठं जीवनामध्ये परिवर्तन आणणार आहे? अरे जे चालणार आहे ते चालणारच आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही वादविवाद करून कसं तुम्हाला जमेल? वादविवाद करण्यात अर्थ राहत नाही. त्यामुळे ह्या भानगडीतून पडून जायचं की कोणत्या जागेवर काय आहे आणि काय नाही. समजलं? हा खूप सिंपल आणि सोपा विषय आहे. तुम्ही ज्यामध्ये समजू शकता की सातही चक्र काय आहे, सात चक्राचे देवता काय आहे, तुम्हाला प्रत्येक चक्रमधून काय मिळत आहे, हे देवांची उपासना कुठून सुरू झाली, कुठून नाही सुरू झाली, आपल्या शरीरातून सुरू झाली. आणि त्याचाच आउटर फॉर्म आपण मूर्तीच्या रूपात स्थापित केलं आणि त्याचं पूजन सुरू केलं. अशा अशा आणखी तुम्हाला टेक्निक भेटेल की कोणी सातही चक्रात कृष्णला बसवल, कोणी राधाकृष्ण बसवणार, कोणी काही ज्याची जे थिंकिंग ते त्या ठिकाणी बसवलं जाईल. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की चक्रला धरून जर कोणी अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन देईल तर आपण वाद विवाद मध्ये पडायचं नाही. हो, तुमचं बरोबर आहे, तुम्हीच खरे आहे, असंच असते, असं मानून बाजूला येऊन जातं. का? कारण की याला काहीही तथ्य आहे नाही की एक देवता वर आहे की खाली आहे, शिव आहे की विष्णू आहे, ब्रह्मा आहे की कोण आहे, शक्ती आहे, काहीही फरक पडत नाही. आणि तेवढ्या लेवलवर आपल्याला स्कॉलर सुद्धा बनून फायदा आहे नाही. त्या स्कॉलर बनण्याच्या चक्करमध्ये आपण प्रॅक्टिस सोडून देतो आणि इंटेलेक्च्युअल बनणे सुरू होऊन जातो. आणि इंटेलेक्च्युअल जेव्हा आपण बनतो तर आपली तेवढी हार्ड डेडिकेशन नाही आहे की तुम्ही डीप मध्ये घुसून त्याचं पूर्ण आन्सर घेऊन या. तुम्ही मधातच कुठेतरी ते प्रोसेस सोडून द्याल. आणि ज्या दिवशी मधात तुम्ही प्रोसेस सोडली त्या दिवशी तुमच्या माइंडमध्ये सगळा कचरा घुसून जाईल आणि तुमची प्रोसेस तिथंच स्टॉप होऊन जाईल. हे बेसिक इंट्रोडक्शन याच्यासाठी देत आहोत की तुम्हाला माहिती असलं पाहिजे. उद्याच्या सेशन मध्ये आपण ते वर्ड वापरू, कोणते? राखिनी, शाकिनी, डाकिनी. का? कारण की हे वर्ड सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते, पण हे रियालिटीमध्ये चांगले वर्ड आहे, निगेटिव्ह वर्ड आहे, याचं अस्तित्व काय आहे, कुठून आल्या ह्या शक्ती? माझा मूळ मुद्दा हा चालू आहे की तुम्ही जेव्हा मेडिटेशन करणार आहे, तुम्ही जेव्हा ह्या फील्डमध्ये समोर जात आहे, तर तुम्हाला थोडी थोडी का असे ना सगळ्या तत्वाची माहिती असली पाहिजे, जेणेकरून कन्फ्युजन नावाची गोष्ट होणार नाही. आणि इन फ्युचर जेव्हा पण तुम्ही हे व्हिडिओ बघाल, तुम्हाला खूप लवकर क्लिअरिटी येईल. अरे हे तर सगळं असते, आपल्याला कोणाची झंझडीत पडायची गरज नाही. जस्ट प्रॅक्टिस, जस्ट मेडिटेट. हे थोडे थोडे देवता, ह्या शक्ती याचं वर्णन यासाठी करायचं आहे की कधी कधी तुम्हाला अनुभव सुद्धा येतील. आता जसं हत्ती. हत्ती हे कोण्या चक्राचे देवता आहे? मी सांगितलं मूलाधार चक्र. जर कोणाला मेडिटेशन मध्ये हत्ती दिसलं, कोणाला हरिण दिसलं, कोणाला हंस दिसला, तर हे त्या चक्रावर पोहोचल्यानंतर त्या चक्राची देवतेची उपस्थिती आहे. ते त्याच्या अनुसार तुम्हाला दाखवत आहे की मी आहो. तर आपण आहे ना एकदम क्लिअर होऊन जातो की अच्छा काहीतरी मला कनेक्शन मिळालं त्या चक्रमधून. माहित असलं पाहिजे. त्याला इमॅजिनेटिव्ह नाही बनायचं आहे की तुम्ही कल्पना करत राहिले आणि कल्पनेच्याच दुनियेत चालले गेले की मला हे दिसत आहे का, मला ते दिसत आहे का. हा, तसंही नाही करायचं आहे. पण कधी कधी अचानक कोणती गोष्ट पॉपअप होते. ती पॉपअप होणारी गोष्ट सुद्धा आपल्यासाठी जीवनात काय संकेत देत आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. अचानक जर तुम्हाला एखाद्या शक्तीचं दर्शन झालं, ती कोण आहे, कशी आहे, तुम्ही घाबरायचं नाही. ते सगळं काही सातही चक्रामध्ये इनबिल्ट सॉफ्टवेअर आहे. आता आपण त्याचं डिकोडिंग करत आहोत. एनकोड झालेला आहे, आपण डिकोड करत आहोत. डिकोड मध्ये सगळ्या गोष्टी उघडल्या जाईल, सगळ्या गोष्टी ओपन अप होईल. आणि जितक्या त्या गोष्टी ओपन अप होईल, तुम्हाला तितक्या लेवलवर शांत, स्थिर आणि बॅलन्स राहायचं आहे. जास्त इमॅजिनेटिव्ह आणि जास्त इंटेलेक्च्युअल दोन्हीही व्हायचं नाही. कल्पनेच्या दुनियेत जायचं नाही आणि जास्त तार्किक पण व्हायचं नाही. जस्ट प्रॅक्टिस. शांत मनानं रेग्युलर प्रॅक्टिस करा.
सगळ्या प्रश्नाची सगळी उत्तरं ऑटोमॅटिक मिळणे सुरू होऊन जाते. चला तर मग आपण आजचं सेशन इथे समाप्त करू, चर्चा थांबवू आणि मेडिटेशनला सुरुवात करू. चला ठीक आहे. सर्वजण जॉईन झालेले आहेत, तर रिलॅक्स बसा आणि मेडिटेशन पण आता सुरुवात करू. मी प्रत्येक वेळेस सांगत आहे, मेडिटेशन करण्या अगोदर जितक्या वेळी मी बोलत आहे, तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहे. जवळपास 5:30 वाजतापासून आपण ऑन करतो लिंक, 6 वाजते. जे लोक कंटिन्यू करत आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट की तुम्ही त्राटक करा, दिव्यावर मेडिटेट करा, त्यानंतर प्राणायाम करा. 10 मिनिटाचा प्राणायाम. आपण एक दिवस प्राणायाम ह्या विषयावर पण एक सिरीजच घेऊ पूर्ण, 7-8 दिवस 10 दिवस अख्खं प्राणायामच समजून सांगा. तर प्राणायाम करा आणि वेळ मिळाला तर स्विच वर्ड्स अफर्मेशनची चॅन्टिंग सुद्धा करा. बरोबर अर्धा तास तुमचा कामी लागून जाईल. माझं टॉक पण पूर्ण होईल, रेकॉर्डिंग पण पूर्ण होईल आणि तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे तुमच्या लाईफसाठी त्या प्रोसेसमध्ये तुम्ही उतरणे पण सुरू होऊन जा. तुमच्या त्या अर्ध्या तासाचा तुम्ही सदुपयोग सुद्धा करून घ्या. ठीक आहे. क्रिस्टल सोबत ठेवा, पाण्याची बॉटल सोबत ठेवा, आसन आपल्या जवळ असलं पाहिजे. दिवा अगरबत्ती करू शकले खूप चांगलं, आंघोळ करू शकले त्याच्याहून चांगलं. एक जागा, एक आसन जर असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही मेडिटेशनच्या अगोदर सर्व सेटअप करा आणि मेडिटेशनला बसा. दुसरी गोष्ट, आता दिवस वाढत चालले, तुम्ही आता डे बाय डे ग्रो करत आहे, तर आता ऍक्टिव्ह चॅन्टिंग सुरू करा. आता फक्त कानात टाकून ऐकासाठी बसू नका. मी अलाउ करतो सुरुवातीच्या टाइमाला की तुम्ही नवीन नवीन व्यक्ती आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, कानात हेडफोन टाकून जस्ट ऐका. पण आता जसे जसे दिवस तुमचे चालले तसं तसं तुम्ही लाऊड चॅन्टिंग करणं सुरू करा. जितकं लाऊड चॅन्टिंग कराल ना तितके जास्त फ्रिक्वेन्सी तुमची हाय होईल, तेवढ्या लेवलचं तुमच्याकडे एनर्जी येईल, व्हायब्रेशन हाय होईल. जितकं व्हायब्रेशन हाय होईल शरीरातली सगळी दुर्गंधी हा दुर्गंधी पण म्हणू आपण, दुर्गंधी कचरा हे सगळं काही रिलीज होणं सुरू होऊन जाईल. एक एक मॉलिक्युल तुमच्या शरीरामध्ये आहे तो व्हायब्रेट करेल आणि मुक्त होईल. जितके मॉलिक्युल्स मुक्त होतील तितकं तुमचं शरीर स्वस्थ होईल. कॅन्सरचे मॉलिक्युल काय म्हटलं जाते, एकाला एक जुळत चालले, गाठ बनत चालली, त्याला कॅन्सर म्हटलं जाते. जेव्हा व्हायब्रेट होईल त्या गाठी उघडून जाईल, त्या लेयर्स ओपन होईल, ते सेल्स ते मॉलिक्युल्स ओपन होईल, अचानक ती बिमारी रिलीज होऊन जाईल. गाठा पकडून ठेवल्या मनामध्ये, त्यामुळे शरीरात गाठा तयार होत आहे. ऊर्जा हलकी करा, मन हलकं करा, विचार हलके करा आणि बघा तुमच्या शरीरातल्या गाठा वगैरे सगळ्या आपोआप रिलीज होणं सुरू होऊन जाईल. किडनीमध्ये स्टोन आहे, कशामुळे होऊन राहिलं? पॅनक्रियास खराब आहे, गॉल ब्लॅडर मध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या पित्ताशयाच्या थैलीमध्ये स्टोन होत आहे, तुमच्या डोक्यात गाठ होत आहे. कशाचे लक्षण आहे? टॉन्सिल्स वाढत आहे. हे कसल्या गाठा आहे सगळ्या? सगळ्या गाठा तुमच्या ऊर्जेच्या गाठा आहे, तुमच्या विचाराच्या गाठा आहे. ह्या जशा जशा व्हायब्रेट होईल त्यांचे तत्व खुलेल, ते सेल्स जे आहे, मॉलिक्युल्स आहे, सेल्स आहे, हे दूर होणं सुरू होतील, ते आपल्या स्पेसमध्ये राहतील. डीएनए तुमचा ओपन अप होईल, तुमची जेनेटिकल जे सिस्टम आहे ते पूर्णपणे ऍक्टिव्ह होईल. तर तुम्ही स्वतः बघाल की ऑटोमॅटिक तुमच्या शरीरातल्या बिमाऱ्या, प्रॉब्लेम्स वॉशआउट होणं सुरू झाले. सगळं काही नीट अँड क्लीन होणं सुरू झालं. पोटामध्ये गर्भाशयामध्ये गाठी होऊन राहिल्या, गुदाद्वारावर गाठ होऊन राहिली, तर तुम्हाला मुडव्यासारखी बिमारी होत आहे. हे प्रॉब्लेम काय आहे? हर्निया होत आहे, तर तुमच्या पोटातल्या जे नसा आहे, नळ्या, त्याच्यामध्ये गाठ तयार होऊन गेली. हे सगळ्या गाठी कशाचं स्वरूप आहे? कशातच नाहीये, तुमच्या विचाराचं स्वरूप आहे. गाठी खूप मारून ठेवल्या आहे तुम्ही तुमच्या मस्तिष्कमध्ये. खूप साऱ्या मनात गाठी धरून ठेवलेल्या आहेत, खूप सारे विचार धरून ठेवलेले आहेत, राग द्वेष करून ठेवलेला आहे, जुने जुने अनुभव, नकारात्मक अनुभव पक्के पकडून ठेवलेले आहे. जितके पक्के पकडले त्याचं कनेक्शन शरीराच्या ज्या भागासोबत झालं त्या भागात गाठ निर्माण होऊन राहिली. आणि जसे ते हलके होणं सुरू होऊन जाईल, आपोआप तुम्ही बघा की तुमच्या शरीरातून हे सगळे तत्व सुद्धा रिलीज होणं सुरू होऊन जाईल. इतकं सोपं आहे. पण डिमांड काय म्हणते? प्रॅक्टिस, कंटिन्यू प्रॅक्टिस. एक गोळी खाऊन घेतली आणि चांगली झोप लागली, हा तो मुद्दा नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, म्हणजे करावंच लागेल. तर चला आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू.
गुड वाव. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, व्हेरी वॉर्म वेलकम. गुड फ्रेश मॉर्निंग. वाटतंय सर, खूप छान. वाव. उत्साह वाटतंय, छान. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण मेडिटेशन करतो झालं, त्याच्यानंतर एकदम बॅलन्स वाटते, छान. एकदाच स्टेट ऑफ माइंड मध्ये माइंड चाललं जाते. छान वाटतं, फ्रेश वाटतं. ब्लेस यू. छान. एकदम छान. ब्लेस यू. हा. अमृता येवले. कुंजल. प्रणाली. दीप्तीताई. गुड मॉर्निंग दादा. छान. व्हेरी गुड मॉर्निंग अमृताताई. छान वाटलं दादा, रिलॅक्स वाटलं एकदम. थोडं मधामधात माझं कॉन्सन्ट्रेशन हे होतं, ब्रेक होता. हम्म. वाटलं. थँक्यू थँक्यू. ठीक आहे, कंटिन्यू करा. हा. थँक्यू. दीप्तीताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. माझ्या हातापायाला तर सगळ्या झिंझिन्याच आल्या होत्या पूर्ण, आणि मला व्हायब्रेशन चांगलेच जाणवले आज. वाव. हा. हळूहळू प्रोसेस मध्ये आहे, बघू. नाही नाही, चांगलंच बघून हे होईल. होणारच आहे. सगळं चांगलंच होणार आहे. आता डाऊट मध्ये हो. जगाचं नाही, डाऊट बिलकुल घ्यायचा नाही. हम्म. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आणि चांगल्या सक्सेसफुल वेनीच जीवनामध्ये येणार आहे. जस्ट ते सुरुवात आहे. हो. आपण आता जस्ट हो. सुरुवात केली त्याला रिसीव्ह हो. करण्यासाठी. ओके. थँक्यू. थँक्यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू, ब्लेस यू, थँक्यू. स्मिताताई. सनिका काळे. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग दादा. सनिकाताई. गुड मॉर्निंग दादा. ठीक, गुड मॉर्निंग सनिकाताई, बोला. झालं दादा मेडिटेशन. 2 दिवस ऍक्च्युली गॅप झाली होती हम्म. ट्रॅव्हलिंग मध्ये. पण आज ओके. मी घरी आली. आज मेडिटेशन केलं, खूप छान वाटलं. जे ओके, पण ब्लेस यू. होतं वगैरे खूप छान हील झाले. आज हा. अजिबात नाही. ओके. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. स्मिताताई. दादा थँक्यू. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. चांगलं वाटलं मला मला बुधग्रह केल्यावर खूप चांगलं वाटलं दादा. मला असं वाटलं अजून करावं, अजून करावं. थँक्यू दादा. गॉड ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. सीमाताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. अ, आज मला वाटते मला खूप जास्त असं फील झालं, छान वाटलं. आणि जेव्हा स्वादिष्टान चक्रावरती होतो तेव्हा थोडस तिथे असं काहीतरी बारीकस असं जाणवलं, काहीतरी सांगता नाही येते ते मला. ठीक आहे, चालेल. आणि तसंच नंतर जेव्हा आपण मणिपूर चक्रावरती येतो तिथे थोडस ओके, काहीतरी छोटस होतं, बस. चालेल. पेन झाल्यासारखं, थोडक्यात ते पेन होतं बहुतेक. आणि ठीक आहे, समजलो मी. लगेच हे होऊन जातं. हां. हो. आणि छान वाटतं मग नंतर. मग पूर्ण पूर्ण मेडिटेशन खूप छान. थोडंसं मध्ये असं होत होतं, की बहुतेक दुसरीकडे जात होते अशी मध्येच. पण होते. लगेच येऊन जात होती मी परत. छान. ओके, छान छान. वाटलं एकूण. खूप मस्त. फ्रेश. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू दादा. थँक रवींद्र वर्मा सर. यू. विकी देशमुख. सुमित सोनी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सुमित सर. हाँ, हैप्पी दिवाली सर आपको और आपको हैप्पी सभी को। दिवाली. थैंक हैप्पी दिवाली. यू। बहुत 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 अच्छा फील हो रहा है सर। बहुत फ्रेश फील होता है। दिन भर की एनर्जी मिल जाती है। और डीप थिंकिंग पे अभी जा पा रहा हूँ, फोकस कर पा रहा हूँ। मतलब अब जिद रहती है कि एक काम को पहले खत्म करना है तो पहले उसी को खत्म करता हूँ, नहीं तो पहले बहुत डिस्ट्रैक्टेड रहता था कि मल्टीटास्किंग पे जाते थे। तो अभी फोकस कर पा रहा हूँ, बहुत बहुत फायदा हो रहा है। थैंक यू सो मच। लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू सर. थैंक यू सर, थैंक यू रवींद्र सो मच। रवींद्र वर्मा. व्हेरी गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. सर्वांना हॅपी दिवाळी. मेडिटेशन खूप छान होतं सर. मी ॲक्च्युली थोडंसं उशिरा जॉईन झालो. मला म्हणजे मागील 2-4 दिवसापासून झोपच खूप अशी गाढ येऊन राहिलेली. तर चालते. माहीत असते की अलार्मही वाजून जाते, पण
म्हणजे झोपे झोपे तर सर्व काम होणार असं राहिलं, मग शेवटी 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 थोडासा हे होऊन जाते की जागृत होऊन जाते. पण एवढं कन्फर्म आहे की या मेडिटेशनमुळे एक कॉन्सन्ट्रेशन जे आहे, डिस्ट्रॅक्शन खूप कमी झालेलं आहे, फोकस खूप चांगला वाढलेला आहे, आणि त्याचा इफेक्ट मला दिसून राहिला आहे माझ्या रुटीन लाईफमध्ये. 100% खूप छान वाटलं. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड आणि ब्लेसिंग तुम्हाला. खूप छान काम होणार. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. विकी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग सर. एनर्जी फार मोठ्या प्रमाणावर चेंज झाली आहे सर माझी, आणि पुष्कळ जास्त पॉझिटिव्ह झालं पहिल्यापेक्षा. आणि आज मला सर शेवटी शेवटी ना सर म्हणजे गोल्डन स्टेअर्स दिसल्या, आणि ती एनर्जी तिथे एकदम अशी नाही का, असं सूर्यप्रकाश, एकदम डिवाइन एनर्जी तिथे असते, आणि मी त्याच्या समोर उभा होतो, त्या स्टेअर्सच्या एकदम समोर उभा होतो. तर मला ते शेवटचं तर खूपच म्हणजे जेवढं मेडिटेशन केलं ना, पूर्ण त्याची कसर त्या इन्स्टंटली काढून टाकली, आणि फार छान वाटलं सर मला. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. निलेश सर. गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज कुंजलने मेडिटेशन केलं? हो, फुलदिंडी केला. आज मी सोबतच बसलो होतो, म्हणून मी काही कॅमेरा ऑन नाही केला सोबत तिचा. वाटतं ठीक आहे, तर ऐकू दे व्यवस्थित. Yes. तर बोलूया. म्हणजे आज मी नॉर्मल मेडिटेशन केलं, तर वस्तीच्या सोबतच केलं, आणि छान वाटलं तिला. लिव्ह केलं तिने. ठीक ठीक, जास्त हिलिंग सुरू केली मी. येईल अनुभव लवकरच. येस येस, थँक्यू 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 थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. योगेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, आज अनाथा चक्राच्या वेळेस एकदम भगवान जगन्नाथ स्वामी दिसले. म्हणजे कसं काय, एकदम काही मनात नाही, काही नाही, काही नाही, एकदम त्याच्यासोबत कनेक्शन झालं. आणि मेन म्हणजे ते त्यांच्या रसोईमध्ये वाढत होते सगळ्यांना प्रसाद. ते स्वतः. अरे वा. म्हणजे भक्तांना प्रसाद देत होते त्यांच्या रसोईमध्ये. आणि मग जेव्हा मी इकडे आलो, काय म्हणते बा, थर्ड आय चक्रावर, तेव्हा मग मला एकदम लक्षात आलं की अरे यार, म्हटलं मी आज एंजलला अवोक केलंच नाही, आमंत्रित केलंच नाही का माझ्या मेडिटेशन स्थळवर या म्हणून. मग मी तेव्हा हे करता करता अवोक केलं की या या, मी विसरून गेलो, सॉरी सॉरी. ते इतके भरभर भरभर आले की ते असं वाटच पाहत होते की मी केव्हा म्हणतो बा की केव्हा येता केव्हा नाही म्हणून. अशा पटापटा जिथं जागा भेटते तिथं, कुठं डोक्यावर बसून राहिले, कोणी खांद्यावर बसून राहिले, कोणी पाठीवर बसून राहिले, कोणी मांडीवर बसून राहिले. जे कुठं 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 त्यांचे ते काय म्हणजे पंख माझ्या नाकात चाललं, कानात चाललंय, म्हणजे असं भरभरून भरभरून. मी म्हणतो अरे आरामात आरामात. म्हटलं मला मेडिटेशन करू देता का नाही करू देत. मग जशा तशा त्या सेटल झाल्या इकडे तिकडे. मग परत मी लिंक मध्ये लागलो. म्हणजे खूप चांगला अनुभव आला सर आज, खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू सर. ब्लेस यू. अरुणाताई, अरुणा काकू. काही हरकत नाही. छान वाटलं दादा, खूप छान वाटलं. आज थोडस म्हणजे झोप आल्यासारखी वाटली होती, पण ठीक आहे. मग आल्या थोडस एनर्जी, बाकी काही नाही. छान वाटलं. थँक्यू थँक्यू. सुरभिताई. गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. छान वाटलं दादा सेशन आजचं. थोडं भारी फील झालं आज मला, आणि हो म्हणजे आज रिलॅक्स नव्हती मी जसं पाहिजे तसं. खूप भारी भारी वाटत होतं आज. ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू दादा, थँक्यू. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग व्हेरी गुड दादा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जसं त्या योगेश सरांनी म्हटलं, ऍक्च्युअली मी मेडिटेशनला उशिरा जॉईन झाले, पण जसं मी जॉईन झाले तर मला लवकर म्हणजे अँजल दिसतात. अरे तू लवकर जॉईन, लवकर जॉईन. आणि माझ्यासोबत आले आहे बरं, असं आजूबाजूला बसतात.
तो उशिरा उशिरा जॉईन झाली, पण चल चल लवकर करू आणि दे आर जॉईन मी. आणि जसं जसं मग मेडिटेशन चालू केलं, तर मला एक नेहमी प्रांशीची काळजी असते नेहमी, की ती फार उड्या बिड्या मारत असते. तर मी जेव्हा इथे थर्ड आय चक्रावर होती, असं इमॅजिन झालं की ते कुठे पळत वगैरे आहे. तर मी असं इमॅजिन केलं की अँजल लावून जसं पकडून देतात, तिथे आम्ही जातो, तिथे नेहमी हा. असतात. So it's wow, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत. थँक्यू वा, सो मच. छान. छान ब्लेस छान यू. छान. ब्लेस यू. खूप सुंदर. निंबाडकर सर, व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप खूप शुभेच्छा. नरक चतुर्दशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. खूप छान फिलिंग आलं आज सकाळी. सुरुवात जेव्हा आपण करतो एनर्जी इव्होक करण्यापासून, तर आज असं जाणवलं की माझा उजवा पाय, तळपाय एकदम गरम झालेला आहे. डावा पाय शांत होता, थंड होता, पण उजवा तळपाय मात्र गरम झालेला होता. आणि बराच वेळ मला ते फिलिंग जाणवत होतं. नंतर नॉर्मल झालं. परंतु जसं सुरुवात करतो आपण की एनर्जी मी हे करतो आहे, तर लगेच खालपर्यंत ती संवेदना गेली आणि इतकं की चटका जाणवण्या इतपत गरम झालं होतं. त्यानंतर मग हे झालं, थोडस मधात डिस्टर्ब होऊन राहिलं होतं, परंतु आज छान झालं आणि रिलॅक्स झालं. रात्रीचाही तो अनुभव होताच. रात्री मी नंतर पाहिलं, जेव्हा तुम्हाला सांगितलं ना हात घासल्यानंतर मला एकदम चटके जाणवले, तो अक्षरशः माझ्या या इथल्या या पुढं दोन आले. दोन्ही साईडचे हे लाल झालेले होते. हा. हा, दोन्हीच्यात. खूप छान झालं. थँक्यू. ऊर्जा थँक्यू. प्रवाहित होत आहे, त्याचं लक्षण आहे. सगळे हातामध्ये, तळपायामध्ये हे चक्र आहेत आपले, तिथे ऊर्जा निघून ओके. राहिली आता बाहेर. अच्छा अच्छा. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू थँक्यू आणि थँक्यू. रात्रीपेक्षा तुमचा आवाज पण बेटर वाटून हो, राहिला. फरक मला खूप फरक फरक आहे. पडला. बरं वाटून राहिलं. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू मोरे सर. थँक्यू. मोरे सर नाही आज. ओके. तर चला. कालच्या मेडिटेशन नंतर ना, कालच्या मेडिटेशन नंतर झोप म्हणजे अशी, ते म्हणतात ना, एक औषध घेतल्यावर कसा नशा येतो, हा हा. जसं आपण ते तापा सर्दीच्या खोकल्याच्या औषधी घेतो ना, तसा हो. भरभरून नशा येतो आणि असं म्हणतं का आता तू झोपाच लागते. कालचं मेडिटेशन झालं, अशी म्हणजे सुधरू नव्हतं देत माणसाला. का गेलो वॉशरूमला, सरळ झोपलो, इतकं सेम खतरनाक हे होतं. एक्सपिरियन्स, सेम मला पण सेम नशेसारखं नशेसारखं एक्सपिरियन्स. एकदम नशेसारखं. आलो सरळ झोपलो. सेम झोपेतही असं वाटतं की खूप जास्त औषध घेतली की का घेतली, असा बिलकुल माणूस हे होतं. इतकं खतरनाक एक्सपिरियन्स होता काल. काल मी पण तसाच अनुभव आणि घेतला. खूपच खूपच जबरदस्त. डायरेक्ट एकदम आणि एकदम गाढ झोप झोप. रात्री घेतली की रात्री डायरेक्ट काही 6 जाग वाजता नाही, काही नाही, काही नाही. सर अलाराम वाजलं तेव्हा उठलं सकाळी माणूस. इतकं गाढ झोप. बरोबर बरोबर. एक्झॅक्टली तसंच झालं माझ्यासोबत पण. बस अलार्म वाजायच्या 5 मिनिटं पहिले जाग आली. आणि बस म्हटलं बस बस. झोपलो की नाही, म्हणजे खूपच. ऍक्च्युली मला काय वाटलं की मी झोपलो की नाही झोपलो. तसं आता अंग हा, टाकलं, एकदम अंग उठलो, टाकला आणि उठलो. बस 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 एकदम बस. डीप आणि डायरेक्ट बाहेर. डीप बाहेर. हा, खूप छान आहे. खूप छान, ब्लेस यू. जबरदस्त. हा, चलो. आज किती बढिया झालं बघा. आपली चर्चा पण झाली, मेडिटेशन पण झालं. 7 वाजायच्या अंदर आपलं अप्रिशिएशन पण पूर्ण झालं, ग्रॅटिट्यूड पण पूर्ण झालं. आणि वेळेत सगळं टाइम मॅनेजमेंट एन्जॉय करून देत आहे. बस बस बरोबर. बिलकुल बिलकुल बरोबर सर. चला, ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. थँक्यू खूप खूप थँक्यू शुभेच्छा, सर. दिवाळीच्या खूप थँक्यू खूप थँक्यू शुभेच्छा. थँक्यू. या वर्षी दिवाळीच्या दिवाळी शुभेच्छा सर्वांची खूप सर्वांना. आनंदात जाओ. थँक्यू थँक्यू. दादा. थँक्यू ऑल थँक्यू ऑफ सर. यू. धन्यवाद. हॅपी थँक्यू. दिवाळी. Happy Diwali. Happy Diwali सगळ्यांना to खूप all खूप शुभेच्छा participants. दिवाळीच्या. खूप Happy खूप Diwali. शुभेच्छा. Happy Diwali. All blessing all You of bless you. you. Bless you. Bless you. Bless you. Bless you. Bless you. Lots of Bless you. gratitude. Thank you, Dada. Lots of gratitude. Lots of love. Thank you. Thank you. Thank you. Lots of love and gratitude. Lots of love. Lots of. वा. Bless you all. Angels always Bless bless you. you. Bless you. Bless you. Bless you.